नमस्कार. मीरा भाईंदरकर. आपलं मीरा भाईंदर महानगरपालिकेचं अतिक्रमण विभाग फक्त रस्त्यावरच्या ज्या हातगाड्या आहेत, गरीब लोक आहेत, त्यांच्यावरती कारवाई करते. गेल्या काही दिवसात सतत हे चालू आहे. पण जेव्हा श्रीमंतांची वेळ येते, हे बघा, आता ही व्हिडिओ बघा. बाबा फालुद्याच्या समोर खूप मोठ्या प्रमाणात खूप इलिगल स्ट्रक्चर उभं करण्यात आलं होतं. आता ते इलिगल असल्यामुळे तिकडचे जे वॉर्ड ऑफिसर आहेत, प्रियंका भोसले मॅडम, त्यांनी हे स्ट्रक्चर पूर्णपणे तोडलं. आता हे स्ट्रक्चर तोडल्यानंतर काही दिवसात परत ते जे बांधकाम चालू झाले. आता जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा प्रियंका भोसले मॅडमनी स्वतः पत्र दिले पोलीस स्टेशनला, की हे जे सदर बांधकामची दुरुस्तीचे पत्र आहे ते मी दिलेले नाही. त्यावर त्यांची साईन आहे ती खोटी आहे. म्हणजे एका सहाय्यक आयुक्तांची आपल्या मीरा भाईंदरमध्ये फेक साईन होते आणि त्याच्या व्यतिरिक्त असे मोठे बांधकाम सांधले जात आहे. आता तिकडचे वॉर्ड ऑफिसर आहेत भरत सोनारे साहेब. सूत्रानुसार असं कळण्यात आलं आहे की काही आर्थिक व्यवहार झालेला असल्यामुळे हे सदर बांधकाम परत चालू झाले आहे आणि तुम्ही बघा हे 90%हून जास्त पूर्ण पण झालंय. आता मीरा भाईंदरकरांचे प्रश्न असे आहेत की फक्त गरिबांसाठी अतिक्रमण विभाग कार्यरत आहे का? कुठल्या श्रीमंतासाठी अतिक्रमण नाही का? महापौर आणि आमदार स्वतः बोलतात की झिरो टॉलरन्स पॉलिसी, जे इलिगल आहे ते इलिगल आहे, ते तुटलं पाहिजे. मग हे फक्त गरिबांसाठी होतंय. तर आपल्या मीरा भाईंदरमध्ये विचार करा तुम्ही की एका सहाय्यक आयुक्ताची खोटी एवढी साईन होते आणि ही छोटी गोष्ट नाही आहे. असे जर एकदा बाहेर पडले तर असं मला नाही वाटत किती वेळा झालं असेल, नाही झालं असेल, कुठे आर्थिक व्यवहार झाला असेल आणि इलिगल बांधकाम झालं असेल. पण आमचं म्हणणं एकच आहे, जसं गरिबांवर तुम्ही तोडक कारवाई केली जर तुम्ही अतिक्रमण म्हणून, तर हे पण तोडक कारवाई झाली पाहिजे. कारण की हे पण अतिक्रमण आहे. जर नसतं तर ह्याच्या आधी अशी तोडक कारवाई झाली नसती. महापौरांना आमदारांना विनंती आहे की अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष घाला. आपल्या मीरा भाईंदरमध्ये खोट्या सह्या होऊन एवढं मोठं बांधकाम केलं जात आहे, म्हणजे ही हसण्यासारखी गोष्ट झाली. एवढ्या मोठ्या शहरात अशा गोष्टी होतात.